लोकशाहीचा बुलंद आवाज, रिपब्लिकन वार्ता, महाराष्ट्र। परभणी जिल्ह्यातील पूर्णा तालुक्यासह शहरात गेली अनेक वर्ष जातीयवादी मानसिकता बाळगून काम करणारे लोक आता विधानसभा निवडणुकीत पुरोगामी असल्याचा आव आणत आहेत। तसेच फुले शाहू आंबेडकर विचारधारेशी सोयीने नाते जोडत आहेत। मात्र पूर्णासह संपूर्ण विधानसभा मतदारसंघाला त्याचा खराखुरा चेहरा माहीत आहे। त्यामुळे याच शहरात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त झालेली दंगल आणि त्यात काहींचा असलेला सहभाग दलित समाज अजूनही विसरलेला नाही। त्यामुळे अशा जातीयवादी उमेदवाराला जागा दाखवून देण्याची हीच ती वेळ आहे, अशी सडेतोड भूमिका रिपब्लिकन सेनेचे महाराष्ट्र उपाध्यक्ष ज्येष्ठ दलित नेते विजय वाकोडे यांनी मांडली आहे। आपल्या मतदारसंघाचा गेल्या 40 वर्षांचा बॅकलॉग भरून काढण्यात स्थानिक लोकप्रतिनिधी आमदार डॉक्टर रत्नाकर गुट्टे यांना यश आले आहे। गावोगावी आणि घरोघरी त्यांच्या विकास कामांची चर्चा होते। पायाभूत सुविधांसह नागरी प्रश्न सोडवून त्यांनी कायापालट केला आहे। त्यामुळे त्यांच्या विकासरूपी दृष्टिकोनाला योग्य साथ आणि सोबत देण्याची स्पष्ट भूमिका मतदारसंघातील दलित व अल्पसंख्याक समाजाने घेतली आहे। तसेच मराठा, बंजारा, वंजारी, धनगर, दलित, अल्पसंख्याक, महिला, कष्टकरी, शेतकरी, युवक, युवतींसह इतरही समाज घटकांचे विविध प्रश्न, समस्या व अडचणी दूर करून आमदार डॉक्टर रत्नाकर गुट्टे यांनी सामाजिक बांधिलकी जपली आहे। सामाजिक सलोखा कायम राखण्यासाठी प्रयत्न केले आहेत। तसेच दलित व अल्पसंख्याक समाजासाठी पायाभूत सुविधा, स्मशानभूमी, समाज मंदिरे बांधून दिली आहेत। लोकप्रतिनिधींनी केले नव्हते, त्यामुळे वैचारिक अधिष्ठान असलेल्या आमदार डॉक्टर गुट्टेंना पाठिंबा देण्याचा आम्ही सामूहिक निर्णय घेतला असल्याचेही दलित नेते वाकोडे यांनी स्पष्ट केले। डॉक्टर रत्नाकर गुट्टे मित्रमंडळाचे तालुका अध्यक्ष गणेश कदम, विश्वनाथ होळकर, व्यंकटराव मोरे, छगन मोरे, ताडकळस कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती बालाजी रुद्रावार, जिल्हा सरचिटणीस रवी कांबळे, ॲडव्होकेट जितेंद्र सोनसाळे यांच्या पुढाकाराने संपन्न झालेल्या या पत्रकार परिषदेस दलित नेते विजय वाकोडे यांच्यासह माजी नगरसेवक ॲडव्होकेट हर्षवर्धन गायकवाड, ॲडव्होकेट धम्मदीप जोंधळे, विरेश कसबे आणि अनिल खराटे, मुकुंद भोळे, मधुकर गायकवाड तसेच दलित चळवळीतील अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। आज या पत्रकार परिषदेला उपस्थित असलेले PRPचे राज्य सचिव गौतम मुंडेजी, या ठिकाणी पूर्णेमध्ये सामाजिक क्षेत्रामध्ये अग्रेसिव्ह असलेले नगरसेवक ॲडव्होकेट धम्मा जोंधळे, नगरसेवक अनिल खराटे, नगरसेवक ॲडव्होकेट हर्षवर्धन गायकवाड, नगरसेवक मुकुंद भोळे, नगरसेवक मधुकर गायकवाड, नगरसेवक विरेश कसबे, नगरसेवक नितीन उर्फ बंटी कदम, या पत्रकार परिषदेचे मुख्य आयोजक रवी कांबळेजी, आमच्यासोबत आलेले निलेश दुमडीजी, नवाब पटेल, या ठिकाणी गंगाखेड मतदारसंघाचे लोकप्रिय उमेदवार डॉक्टर रत्नाकरजी गुट्टे यांना जाहीर पाठिंबा देण्यासाठी आज या पत्रकार परिषदेचं आयोजन केलेलं आहे। तर सर्वप्रथम मी आंबेडकरी समाजाच्या वतीने पूर्णा शहरातील सर्व आंबेडकरी चळवळीच्या वतीने मी या ठिकाणी डॉक्टर रत्नाकर गुट्टे यांना जाहीर पाठिंबा मी या ठिकाणी देत आहे। आज संपूर्ण राज्यात विधानसभेचं बिगुल वाजलेलं आहे। प्रत्येक क्षेत्रामध्ये भरीव कामगिरी करणारे डॉक्टर रत्नाकर गुट्टे खरं पाहिलं तर विकास कसा करायचा हे गुट्टे साहेबाकडे पाहिल्यावर सगळ्यांनी लक्षात घेतलं पाहिजे।
आज गेल्या अनेक वर्षापासून मी त्यांना पाहत होतो. त्यांना मागे खोट्या गुन्ह्यामध्ये कारागृहामध्ये अडकवलं होतं. पण कारागृहात असून सुद्धा इतक्या प्रचंड बंपर मेजॉरिटीनं गुट्टे साहेब निवडून आले. म्हणजे इतकी लोकप्रियता गुट्टे साहेबांची आहे. आणि सर्व जाती धर्माला न्याय देण्याची भूमिका, सर्व समाजाला सोबत घेऊन चालण्याची भूमिका, सर्व समाजातील जे आयरनीचे प्रश्न आहेत त्या प्रश्नावर आक्रमक भूमिका घेण्याची भूमिका ही गुट्टे साहेबांमध्ये आहे. आणि त्यामुळं या गंगाखेड मतदारसंघात सर्व समाजातील तळागाळातील लोकांपासून ची लोकप्रियता गुट्टे साहेबाकडे आहे असं मला वाटतं. आणि गेल्या मला तरी वाटतं की मराठवाड्यामध्ये महाराष्ट्रामध्ये 6,000 कोटीचा निधी या मतदारसंघात खर्च करणारा एकमेव आमदार रत्नाकर गुट्टेजी आहे की ज्यांनी भरघोस निधी, आज पूर्ण शहरामध्ये पिण्याच्या पाण्याचा प्रश्न भेडसावणारा जो प्रश्न आहे, या ठिकाणी पिण्याच्या पाण्याचा प्रश्नसुद्धा निकाली काढण्याचं काम गुट्टे साहेबांनी केलेलं आहे. अनेक गावामध्ये स्मशानभूमीचे वाद होते. बौद्ध समाजामध्ये समाजाला स्मशानभूम्या नव्हत्या आणि त्या स्मशानभूमीवर काही ठिकाणी धनदानग्या लोकांनी अतिक्रमण केलं होतं. अशा ठिकाणी सुद्धा दलित मागासवर्गीयांना हक्काची स्मशानभूमी मिळवून देण्याचं काम गुट्टे साहेबांनी केलं. ज्या ठिकाणी स्मशानभूम्या नाहीत त्या ठिकाणी विशेष बाब म्हणून त्या ठिकाणी स्मशानभूमी निर्माण करून देण्याचं काम त्यांनी केलं. दलित वस्तीचा निधी त्या ठिकाणी जिथं खर्च केला जात नाही आपल्या विशेष फंडातून त्यांनी समाज मंदिर, त्या ठिकाणी दलित वस्त्यांमध्ये लाईट, रस्ते, नाल्या जे वेगवेगळे काम आहेत ते सगळे करून देण्याचं काम त्यांनी केलेलं आहे. आणि आता त्यांनी संकल्प केलेला आहे की या गंगाखेड मतदारसंघातील जेवढे गावं आहेत त्या गाव तिथं बौद्ध विहार गाव तिथं बौद्ध विहार ही संकल्पना त्यांनी सुरू केलेली आहे. प्रत्येक गावात एक चांगलं असं बौद्ध विहार बांधून देण्याचा सुद्धा संकल्प त्यांनी केलेला आहे. आणि बौद्ध विहारच नव्हे तर विविध धर्मातील, विविध जाती धर्मातील महापुरुषांच्या नावाने त्या ठिकाणी समाज मंदिरं उभी करण्याचं काम त्यांनी केलेलं आहे. जवळपास नितीन गडकरीला स्वतः भेटून विशेष निधी त्यांनी या मतदारसंघात आपल्या खेचून आणलेला आहे. आणि ग्रामीण भागातील तळागाळातील गावापर्यंत रस्ते पोहोचवण्याचं काम, त्या ठिकाणी सिमेंट रस्ते, डांबर रस्ते करण्याचा संकल्प हे गुट्टे साहेबांनी केलेला आहे. त्यामुळं खऱ्या अर्थानं एक विकास काम करणारा उमेदवार आपल्या डोळ्यासमोर आहे. आणि त्यामुळं अशा उमेदवाराला पाडण्यासाठी काही हितचिंतक लोक, काही जातीवादी मंडळी हा प्रयत्न करत आहे. परंतु कोणत्याही परिस्थितीमध्ये गंगाखेड मतदारसंघातील जो वंचित माणूस आहे, जो तळागाळातला माणूस आहे, तो माणूस हा गुट्टे साहेबाच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहणार असं मी आजच्या या ठिकाणी सांगू इच्छितो. आणि निश्चितपणे गुट्टे साहेब मागच्या वेळेस जेवढ्या मताने निवडून आले त्यापेक्षा दुप्पट मतांनी यावेळेस गुट्टे साहेब, बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या निमित्ताने या ठिकाणी दंगल झाली होती. त्या दंगलीतले काही मुख्य आरोपी या शहरामधले आहेत. त्यातील काही एक जण या ठिकाणी उमेदवारी घेऊन उभा आहे. परंतु आम्ही हे ठरवलेलं आहे की जातीवादाला मतदान करायचं नाही, विकास कामाला हे मतदान करायचं आहे. रत्नाकर गुट्टे म्हणजे विकासाचा महामेरू आहे आणि विकासाच्या महामेरूला आम्ही सगळ्यांनी मतदान केलं पाहिजे हा संकल्प आम्ही सर्वांनी केलेला आहे. आणि तमाम बौद्ध मंडळींना
तमाम आंबेडकरी जनतेला मला आवाहन करायचं आहे की या ठिकाणी वंचितचे सुद्धा उमेदवार आहे, परंतु जाणीवपूर्वक हा वंचितचा उमेदवार या ठिकाणी उभा केलेला आहे. वंचितला मतदान करा असं काही लोक जाणीवपूर्वक सांगत आहे, परंतु वंचितला मतदान करून जातीयवाद्यांना साथ देऊ नका असं आवाहन मी आज या ठिकाणी करत आहे. आणि वंचितची उमेदवारी ही केवळ जातीयवाद्याला निवडून आणण्यासाठी, जातीयवादी पक्षाला निवडून आणण्यासाठी आहे. त्यामुळं कोणत्याही परिस्थितीत आम्ही गुट्टे साहेबाच्या ॲटो रिक्षालाच मतदान करणार हा संकल्प आज आपण या ठिकाणी करूया. आणि सर्वांनी या ठिकाणी आज सर्व समाजातील लोक त्यांचं काम करत आहे, बौद्ध म्हणून नाही, सगळ्या समाजातील लोक त्यांचं काम करत आहेत. आज मराठा समाजातील काही लोक काम करत आहेत, धनगर समाजाचे लोक काम करत आहेत, वंजारी समाज, सगळा समाज आज त्यांच्यासोबत आज काम करत आहे. पायाला भिंगरे लावून ते सुद्धा काम फिरत आहेत. आणि त्या ठिकाणी विकासाचा महामेरू आज आपल्या गंगाखेडच्या मतदारसंघात आहे. त्यांना खंबीरपणे आपण साथ द्यावी असं आवाहन मी आज या ठिकाणी करत आहे. महायुतीचे पुरस्कृत उमेदवार या गंगाखेड विधानसभेचे आमदार माननीय रत्नाकरजी गुट्टे साहेब यांच्यासोबत आम्ही प्रचारात काम करीत आहोत. आणि आमदार साहेबांनी या मतदारसंघासाठी फार मोठ्या प्रमाणामध्ये विकास केलेला आहे. आणि या मतदारसंघातील गाव, वाडी, वस्ती, तांड्यापर्यंत आमदार साहेब पोहोचलेले आहेत. आणि भारतीय जनता पार्टीचं एक संकल्पना आहे की अंत्योदयापासून आम्ही काम करतो आणि त्या संकल्पनेला धरून सुद्धा या ठिकाणी आमदार साहेबांनी काम केलेलं आहे. आणि माझा पक्ष भारतीय जनता पार्टी यांनी त्यांना पुरस्कृत केलेला असल्या कारणानं विधानसभेतील भारतीय जनता पार्टीचे सर्व कार्यकर्ते मान्य आमदार साहेबासाठी अहोरात्र मेहनत घेत आहेत. आणि मान्य आमदार रत्नाकरजी गुट्टे साहेब यांचा या ठिकाणी विजय निश्चित आहे. आज आपण साहेबांच्या माध्यमातून तळागाळापर्यंत जाऊन प्रत्येक ग्रामीण भागामध्ये जाऊन प्रचार करत आहात. या संदर्भात काय सांगाल? या संदर्भात मी आज प्रचारासाठीच आमदार साहेबाच्या प्रचारासाठीच मी तळागाळापर्यंत जात नाहीयेत. तळागाळातील प्रत्येक नागरिकांनी, प्रत्येक ग्रामस्थांनी मला जे भारतीय जनता पार्टीचा पदाधिकारी म्हणून कामं सांगितलेत ते कामं सुद्धा मी आमदार साहेबांच्या प्रयत्नाने व आमदार साहेबाच्या हातून करून घेतलेले आहेत. त्यामुळे या कामाच्या जीवावर, विकासाच्या जीवावर माननीय आमदार साहेबांच्या बद्दल एक फार मोठं लाट अशी या ठिकाणी विकासा माध्यमातून त्यांच्या पाठीशी उभं राहिलेली आहे. आमदार साहेबांनी काम करीत असताना मागील इलेक्शन मध्ये त्यांना कोण्या गावात मतदान पडलंय का बघितलं नाही, त्यांनी कोण्या जातीचं आहे का बघितलं नाही, कोण्या धर्माचं आहे का बघितलं नाही. त्यांनी विकासाचे कामं या जनतेसाठी केलेत. आणि आमदार साहेबांच्या विकासाच्याच माध्यमातून, महायुतीच्या विकासाच्या माध्यमातून आम्ही या ठिकाणी जनतेच्या समोर जात आहोत. पूर्ण जनतेला आपण काय आवाहन करणार? पूर्ण जनतेला असं आवाहन करेल मी, या ठिकाणी महायुती सरकारने या महाराष्ट्रातील गावगाड्यातील कष्टकरी शेतकरी जनतेसाठी, नागरिकांसाठी खूप मोठ्या अशा योजना राबविलेल्या आहेत. त्या योजनांचा खूप मोठा फायदा महाराष्ट्रातील सर्व जनतेला होत आहे. या ठिकाणी विशेष म्हणजे लाडकी बहीण योजना, या ठिकाणी लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून या महाराष्ट्रातील करोडो महिलांसाठी त्यांनी एक ही योजना आणलेली आहे. त्यामुळं लाडक्या बहिणीची योजना सुद्धा या ठिकाणी खूप प्रभावी झालेली आहे. लाडक्या बहिणीसाठी आज महायुतीचं सरकार 1500 रुपये देत आहे, पण येणाऱ्या कार्यकाळामध्ये संकल्प पत्रामध्ये असं जाहीर करण्यात आले की लाडक्या बहिणीसाठी 2100 रुपये हा प्रतिमाह देण्यात येईल. महायुतीचे पुरस्कृत उमेदवार माननीय आमदार रत्नाकरजी गुट्टे साहेब यांना सर्व मायबाप जनतेने प्रचंड मताने निवडून द्यावे असे मी आवाहन करतो. रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र न्यूजसाठी पूर्णा परभणी प्रतिनिधी सय्यद सलीम सुहागणकर.